नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC 365 या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम डिस्कस करणार आहोत. आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम हा इंग्लिशमध्ये दिलेला आहे. आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासक्रम इंग्लिशमध्येच डिस्कस करणार आहोत. तसेच ज्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम मराठीत पाहिजे आहे त्यांच्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया. प्रथमतः आपण MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचं स्वरूप बघणार आहोत. आपण MPSC राज्यसेवेच्या एक्झाम पॅटर्नबद्दल सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, ज्यामध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत यांचं स्वरूप सांगितलेलं आहे. इथे आपण पूर्व परीक्षेचं स्वरूप एकदा पाहून घेऊया. पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर असतात, पेपर 1 व पेपर 2. पेपर 1ला आपण GSचा पेपर म्हणतो, तर पेपर 2ला आपण CSATचा पेपर म्हणतो. GSच्या पेपरमध्ये हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, करंट अफेअर्स, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट यावरचे प्रश्न असतात. तर CSATमध्ये कॉम्प्रिहेन्शन म्हणजेच उतारे, तसेच लॉजिकल रिझनिंग आणि काही न्यूमरिकल ॲबिलिटीचे प्रश्न असतात. दोन्ही पेपर हे 200-200 मार्काचे आहेत. पेपर 1मध्ये 100 MCQ येतात, म्हणजेच 1 MCQ 2 मार्काला. तर CSATच्या पेपरमध्ये 80 क्वेश्चन्स असतात. यामध्ये एक क्वेश्चन हा 2.5 मार्काला असतो. दोन्ही पेपर हे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहेत, म्हणजेच सर्व क्वेश्चन हे MCQ फॉर्मॅटमध्ये आहेत, जिथे आपल्याला एका क्वेश्चनला 4 ऑप्शन दिलेले असतात. त्यामधील एक करेक्ट ऑप्शन आपल्याला निवडायचा असतो. तसेच दोन्ही पेपरसाठी 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे, म्हणजेच आपले 3 उत्तरं चुकले तर एक बरोबर आलेल्या उत्तराचे मार्क कमी होतात. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर पेपर 1मध्ये एक उत्तर चुकले तर 0.66 मार्क बरोबर आलेल्या मार्कमधून कमी होतात. तर पेपर 2 म्हणजे CSATच्या पेपरमध्ये एक उत्तर चुकलं तर 0.83 मार्क बरोबर आलेल्या प्रश्नांच्या मार्कातून कमी होतात. तसेच या दोन्ही पेपरसाठी ड्युरेशन म्हणजेच कालावधी हा 2 तासाचा आहे. पेपर 1 2 तास, नंतर गॅप असतो आणि त्यानंतर पेपर 2 2 तास. पेपर 1 हा डिग्री लेवलचा आहे, तर पेपर 2 मधील टॉपिक नंबर 1 ते 5 डिग्री लेवल, टॉपिक 6 हा 10वीच्या लेवलचा आहे आणि टॉपिक 7 हा 10वी किंवा 12वीच्या लेवलचा आहे. हे टॉपिक नंबर काय आहेत हे आपण खाली सिलेबसमध्ये पाहणारच आहोत. तसेच दोन्ही पेपरचं मीडियम हे मराठी इंग्लिश आहे, म्हणजेच पेपर GSचा पेपर आणि GS2च्या पेपरमधील MCQ हे मराठी तसेच इंग्लिश या दोन्ही भाषेत दिलेले असतात. आपल्याला ज्या भाषा सोयीस्कर आहे त्या भाषेमधून प्रश्न वाचून त्याचं उत्तर आपण द्यायचं. मित्रांनो, आता आपण पेपर 1चा सिलेबस पाहूया. पेपर 1 हा GSचा पेपर आहे. पेपर 1मधील पहिला टॉपिक आहे करंट इव्हेंट्स ऑफ स्टेट, नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, म्हणजेच स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल इम्पॉर्टन्सचे मागील 1 ते 1.5 वर्षातील करंट अफेअर्स हे पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. यातून MCQ येतात. प्रिव्हियस इयर पेपर्सचं ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला 1-2 गोष्टी कळतात. पहिली म्हणजे आयोगाचं नॅशनल करंट अफेअर्सवर जास्त फोकस आहे आणि दुसरी म्हणजे करंट अफेअर्सवर प्रिलिम्समध्ये 15च्या आसपास MCQ विचारले जातात. तर आपणाला नॅशनल करंट अफेअर्सवर जास्त फोकस करायचा आहे. तसेच अजून एक बाब लक्षात आलेली आहे की फक्त 1 वर्षाचं करंट अफेअर्स करून इथून पुढे भागणार नाही. आयोग हे जुनं करंट अफेअर्स पण विचारत आहे, तर ॲटलिस्ट तुमची 1.5 वर्षाची तयारी पाहिजे करंट अफेअर्स बाबतीत. दुसरा टॉपिक आहे हिस्ट्री ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र अँड इंडियन नॅशनल मुवमेंट. इंडियन नॅशनल मुवमेंटला आपण हिस्ट्री ऑफ इंडियामध्येच कन्सिडर करू, म्हणजेच एकंदरीत हा हिस्ट्रीचा टॉपिक आहे. यामध्ये महाराष्ट्राची हिस्ट्री आणि इंडियाची हिस्ट्री अशी येते. इंडियन नॅशनल मुवमेंट इंडियन हिस्ट्रीमध्येच येते. प्रिव्हियस इयर पेपरचं ॲनालिसिस केल्यानंतर 2-3 गोष्टी या टॉपिकबद्दल लक्षात येतात. पहिली म्हणजे आयोगाचा फोकस हा जास्त इंडियन हिस्ट्रीवर असतो.
तसेच इंडियन हिस्ट्रीमध्ये 3 क्लासिफिकेशन आहे, ॲन्शियंट, मेडिवल आणि मॉडर्न. मागील 1-2 वर्षापासून ॲन्शियंट मेडिवलवर बऱ्यापैकी MCQ येत आहेत. मॉडर्न हिस्ट्री तर मॉडर्न हिस्ट्री तर आयोगाचे फेमसच आहे, म्हणजे यावर क्वेश्चन येतातच. पण आयोगाने गेल्या 1-2 वर्षात पॅटर्न थोडासा चेंज केला आहे आणि ॲन्शियंटचे क्वेश्चन पण वाढवले आहेत. तसेच मेडिवलवर पण 2-3 क्वेश्चन येतात. आणि सांगायची बाब म्हणजे महाराष्ट्र हिस्ट्रीवर जास्त प्रश्न येत नाहीत, 1-2-3 प्रश्न येतात. महाराष्ट्र हिस्ट्री ही पूर्व परीक्षेसाठी तेवढी इम्पॉर्टंट नाही आहे. मुख्य परीक्षेसाठी महाराष्ट्र हिस्ट्री जास्त आहे. तर पूर्व परीक्षेसाठी आपण इंडियन हिस्ट्रीवर जास्त फोकस करणार आहोत. तिसरा टॉपिक आहे महाराष्ट्र, इंडिया आणि वर्ल्ड जॉग्रफी. यामध्येही 3 पर्स्पेक्टिव्ह आहेत, फिजिकल, सोशल अँड इकॉनॉमिक जॉग्रफी. तर एकंदरीत हा टॉपिक जॉग्रफीचा आहे. त्यातही महाराष्ट्र, इंडिया अँड वर्ल्ड जॉग्रफी. तसेच या तिघांचे 3 पर्स्पेक्टिव्ह म्हणजेच फिजिकल जॉग्रफी, सोशल आणि इकॉनॉमिक जॉग्रफी असा एकंदरीत हा टॉपिक आहे. प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस केल्यानंतर एक कळतं की जॉग्रफीवर 15च्या आसपास MCQ येतात. तसेच इंडियन जॉग्रफीवर आयोगाचं जास्त फोकस असतं आणि तसेच वर्ल्ड जॉग्रफीमधून फिजिकल पर्स्पेक्टिव्हवर MCQ येतात. एक गोष्ट सांगायची राहिली टॉपिक 2 बद्दल, हिस्ट्री ऑफ इंडिया, हिस्ट्री या एकंदरीत टॉपिकबद्दलही 15 MCQ पूर्व परीक्षेसाठी विचारले जातात. चौथा टॉपिक आहे महाराष्ट्र अँड इंडिया, पॉलिटी अँड गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टीम, पंचायत राज, अर्बन गव्हर्नन्स, पब्लिक पॉलिसी, राईट इश्यूज. एकंदरीत हा टॉपिक इंडियन पॉलिटी प्लस पंचायत राज असा आहे. म्हणजेच तुम्हाला हे दोन टॉपिक कवर करावं लागतील. तसेच प्रिव्हियस इयरच्या ॲनालिसिसतून असं कळतं की इंडियन पॉलिटी आणि पंचायत राज यावरही एकंदरीत 15च्या आसपास MCQ विचारले जातात. आणि इंडियन पॉलिटीची बरेचसे MCQ हे लक्ष्मीकांतमधूनही विचारले जातात. लक्ष्मीकांत हे इंडियन पॉलिटीसाठी बेस्ट बुक आहे. तसेच लवटे सरांचं पंचायत राज यातूनही 3-4 MCQ विचारले जातात. 5वा टॉपिक आहे इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ज. म्हणजेच एकंदरीत हा इकॉनॉमिक्सचा टॉपिक आहे. यामध्ये आयोग सध्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन आणि डेमोग्राफिक्सवर जास्त फोकस करत आहे. 6वा म्हणजेच आपल्याला माहिती आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स यावरही आयोग आजकाल प्रश्न विचारत आहे. तसेच पॉवर्टीवर बरेच कमिशन बसले, त्यांनी पॉवर्टी लाईन डिस्क्राईब केलेली आहे, यावरही क्वेश्चन असतात. इन्क्लुजनवर आहेत, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरवर याच्यावरही 2-3 वेळेस क्वेश्चन विचारला गेलता. तसेच जॅम, जनधन, आधार, मोबाईल हे सुद्धा एक सोशल इकॉनॉमिक इन्क्लुजनचा पार्ट आहे, स्कीम आहे, याच्यावरही क्वेश्चन विचारले जातात. डेमोग्राफिक्स म्हणजेच सेन्ससवरही 1-2 क्वेश्चन विचारले जातात. तर 6वा टॉपिक आहे जनरल इश्यूज ऑन. एक सांगायचं इकॉनॉमीबद्दल सांगायची गोष्ट म्हणजे प्रिव्हियस इयर पेपरच्या ॲनालिसिसवरून असं कळतं की इकॉनॉमिक्सचेही 15च्या आसपास MCQ विचारले जातात. 6वा टॉपिक हा इन्व्हायरमेंटबद्दल आहे, जनरल इश्यूज ऑन इन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज दॅट डू नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन. म्हणजे यांचा सांगण्याचा अर्थ आहे की एक 5 बेसिक क्वेश्चन विचारले जातील, जास्त एक्सपर्टची गरज नाही आहे. तर प्रिव्हियस पेपरचं ॲनालिसिस केल्यानंतर इन्व्हायरमेंटवर जास्त MCQ विचारले जात नाहीत. 5 MCQ पूर्व परीक्षेमध्ये इन्व्हायरमेंटवर विचारले जातात. याची तुम्हाला फक्त एक बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे. 7वा टॉपिक आहे जनरल सायन्स. जरी जनरल सायन्स असं दिलं असेल तरी या टेक्नॉलॉजीचेही क्वेश्चन येत आहेत. तसेच आयोग आता सायन्सबद्दल डीपमध्ये जात आहे. आयोग आता एक बेसिक क्वेश्चन असं काही विचारत नाही आहे, डीप लेवलला जाऊन विचारत आहे. तसेच जनरल सायन्समध्ये बायोलॉजीवर जास्त फोकस असतं आयोगाचं. प्रिव्हियस पेपरचं ॲनालिसिस असं करते की जनरल सायन्सचे 20 MCQ
विचारले जातात पूर्व परीक्षेला. तसेच बायोलॉजीवर जास्त फोकस आणि सध्या डेप्थमध्ये आपल्याला नॉलेज पाहिजे. एक सरफिशियल नॉलेज असून काही फायदा नाही आहे. तर एकंदरीत आपण असं बघू शकतो की आयोगाने खूप डिटेलमध्ये असा सिलेबस दिला नाही आहे. जसे MPSC मेन्सचा सिलेबस वरी एक टॉपिक देऊन त्याचे सब टॉपिक्स दिलेले आहेत. यामध्ये एक सरफिशियल असं हेडिंग्स दिलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये आता जसं इथं दिलं आहे की हिस्ट्री ऑफ इंडिया, पण हिस्ट्री ऑफ इंडियामध्ये कशावर जास्त फोकस केला जाईल यावर हे सांगितलेलं नाही आहे. म्हणजे अँशियंट आणि अँशियंटमध्ये काय, तसेच मॉडर्नमध्ये काय, असं एकदम डिटेलमध्ये दिलेलं नाही आहे. याचाच अर्थ की अंडर द सन म्हणजे हिस्ट्री ऑफ इंडियामध्ये जेवढं काही येईल तेवढं पूर्व परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. आपल्याला जेवढी तयारी करता येईल तेवढी तयारी करावी, पण एकाच सब्जेक्टची न करता सर्व सब्जेक्टची एक कॉम्प्रिहेन्सिव्ह आपली तयारी असावी. प्रिव्हियस पेपरच्या ॲनालिसिसमधून आपण एक बघू शकतो की एकंदरीत प्रत्येक टॉपिकला किती MCQ विचारले जातात. करंट अफेअर्सवर एकंदरीत 15च्या आसपास MCQ असतात. हिस्ट्रीवर 15, जॉग्रफीवर 15, पॉलिटीवर 15, इकॉनॉमिक्सवर 15, सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर 20 आणि एन्व्हायरमेंटवर 5 असे एकंदरीत 100 MCQ विचारले जातात. एक आपण बघू शकतो की सायन्स आणि टेक्नॉलॉजीवर MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेत जास्त क्वेश्चन विचारले जातात. म्हणजेच आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे खूप चांगलं करायचं आहे. तसेच याच प्रमाणात क्वेश्चन्स विचारले जातील असं नाही, पण जवळपास याच रेंजमध्ये क्वेश्चन असतात. सांगायची एक बाब की MPSC सर्व टॉपिक्सला बऱ्यापैकी इक्वल असं वेटेज देतं. फक्त इन्व्हायरमेंटला सोडून, इन्व्हायरमेंटवर फक्त 5 क्वेश्चन येतात. UPSCमध्ये असं होत नाही. UPSCमध्ये एखाद्या वर्षी एखाद्या टॉपिकवर खूप जास्त प्रश्न येतात. उदाहरणार्थ 2016 रोजी करंट अफेअर्सवरच खूप जास्त प्रश्न होते. 17मध्ये पॉलिटीवरच खूप जास्त प्रश्न होते. असं MPSCचं होत नाही. MPSC बऱ्यापैकी सर्व टॉपिक्सला इक्वल वेटेज देतं. ही एक चांगली बाब आहे. म्हणजे एक असं अनस्टेबल असं नेचर नाही आहे पेपर 1चं. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक स्ट्रॅटेजी करून अभ्यास करता येतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पेपर 2चा सिलेबस पाहूया. पेपर 2 हा CSATचा पेपर आहे. तसेच आपण व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच बघितलं आहे की पेपर 2मधील टॉपिक क्रमांक 1 ते 5 हे पदवीच्या म्हणजे डिग्रीच्या लेवलचे आहेत. तसेच टॉपिक क्रमांक 6 हा 10वी लेवलचा, तर टॉपिक क्रमांक 7 हा 10वी किंवा 12वीच्या लेवलचा आहे. पेपर 2चा सिलेबस आपण टॉपिक क्रमांक 1, 2 असा नाही पाहणार आहोत. काही टॉपिक आपण एकत्रित पाहणार आहोत. तर टॉपिक क्रमांक 1, 2 आणि 7 प्रथमतः आपण हे 3 टॉपिक पाहूया, कारण की हे 3 टॉपिक एकमेकांशी रिलेटेड आहेत. पहिला टॉपिक आहे कॉम्प्रिहेन्शन म्हणजेच उतारे. दुसरा आहे इंटरपर्सनल स्किल्स इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल्स. हे स्किल्स पण उत्तरातूनच चेक केले जातात. एक सेपरेट 2-3 क्वेश्चन असू शकतात, पण बऱ्यापैकी हे उत्तरातूनच चेक केलं जातं. आणि 7वा टॉपिक आहे मराठी अँड इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन स्किल्स. हे सुद्धा उत्तरातूनच चेक केलं जातं. एकंदरीत आपल्याला CSATच्या पेपरमध्ये 10 उतारे असतात. यामधील 8 उतारे हे मराठी व इंग्लिश अशा दोन्ही भाषेत असतात. तर एक उतारा हा मराठीत असतो आणि एक उतारा हा इंग्लिशमध्ये असतो. याच्यातूनच मराठी अँड इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन स्किल्स हे चेक होतं. तर हे असे 3 टॉपिक आहेत ज्यावर 10 उतारे येतात. प्रत्येक उतार्याच्या खाली 5 क्वेश्चन असतात. म्हणजे असे एकंदरीत 50 क्वेश्चन्स उतार्यावर असतात. म्हणजे आपण असं म्हणू की टॉपिक क्रमांक 1, 2 आणि 7 यावर 50 क्वेश्चन असतात. हे खूप जास्त वेटेज आहे. 125 मार्काचे वेटेज हे फक्त उतार्यांना आहे 200 मार्कांपैकी. म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे असं आपण मानूया. नंतर आपण टॉपिक क्रमांक 3 हा लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटीवर आहे. आणि तसेच टॉपिक क्रमांक 5 हे एकत्रित पाहूया. लॉजिकल रिझनिंग आणि 5वा आहे जनरल मेंटल ॲबिलिटी. हे बुद्धिमत्ताचे टॉपिक आहेत. जसे आपण 4थी आणि 7वी स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये बुद्धिमत्ताचे क्वेश्चन बघितले आहेत. त्या लेवलचे नसतात. एक हाय लेवलचे LR म्हणजेच लॉजिकल रिझनिंगचे क्वेश्चन असतात. उदाहरण द्यायचं झालं तर सिटिंग अरेंजमेंट किंवा काही फिगर दिलेल्या असतील त्या
त्यांचं ॲनालिसिस करून आपल्याला उत्तर द्यायचं असतं. अशा प्रकारचे क्वेश्चन असतात. तसेच 6वा टॉपिक बघू आपण, बेसिक न्यूमरसी, नंबर्स अँड देअर रिलेशन्स, ऑर्डर्स ऑफ मॅग्निट्यूड ETC. तसेच डेटा इंटरप्रिटेशन, चार्ट्स, ग्राफ्स, टेबल्स, डेटा सफिशियन्सी. म्हणजे एकंदरीत हा बेसिक न्यूमरसीचा टॉपिक आहे. आपण RS अग्रवालचं पुस्तक जे आहे बेसिक न्यूमरसीवरून, त्यावरून हा टॉपिक कवर करू शकतो. तसेच एक राहिलेला पॉईंट हा 4था टॉपिक म्हणजे डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. यावर आपल्याला 5 क्वेश्चन येतात. यांना निगेटिव्ह मार्किंग नसते. डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन यामध्ये आन्सर आपल्याला एक सर्वात योग्य आन्सर द्यायचं असतं. तसेच इथे 3 ऑप्शनला मार्क असतात. म्हणजे असं नाही की एकाच ऑप्शनला फुल मार्क आणि बाकी 3 ऑप्शनला 0 असं नसतं. उदाहरणार्थ सगळ्यात बरोबर उत्तराला 2.5 मार्क म्हणजे पैकीच्या पैकी असतात. तसेच त्या खालचं योग्य उत्तराला 2 किंवा 1.5 मार्क असतात. तर त्या खालच्या उत्तराला म्हणजे तिसऱ्या प्रेफरन्सच्या उत्तराला 1 किंवा 0.5 असे मार्क असतात. आणि 4थं उत्तर जे म्हणजे खूपच चुकीचं आहे, जे डिसिजन घेतलं जाऊ शकत नाही किंवा जे डिसिजन खूप अयोग्य आहे, अशा डिसिजनला 0 मार्क असतात. तसेच डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन हे खूप चांगल्या प्रकारे सॉल्व केले पाहिजे. कारण की इथे 12 आउट ऑफ मार्क आपण घेऊ शकतो. एक आपल्याला कळून जातं की सगळ्यात रॉंग डिसिजन कोणतं आहे. कारण की मॉरल सेन्समध्ये कोणती ऑप्शन बरोबर आहे आणि कोणता चुका हे आपल्याला कळून जातं. तर प्रिव्हियस पेपरच्या ॲनालिसिसहून एक आपण 4 टॉपिकमध्येच क्लासिफिकेशन करू. पहिला आहे कॉम्प्रिहेन्शन म्हणजेच उतारे. उतार्यावर 50 क्वेश्चन येतात, म्हणजेच 10 उतारे व त्याच्या खाली 5 क्वेश्चन्स. दुसरा टॉपिक आहे डिसिजन मेकिंग, याचे 5 क्वेश्चन येतात. तिसरा टॉपिक आहे लॉजिकल रिझनिंग अँड जनरल मेंटल ॲबिलिटी. हे आपण बुद्धिमत्ताचे 12-13 क्वेश्चन असतात. तर आणि चौथा असतो न्यूमरिकल ॲबिलिटी, यावरही 12-13 क्वेश्चन असतात. एकंदरीत आपण असं म्हणूया की लॉजिकल रिझनिंग आणि न्यूमरिकल ॲबिलिटीवर एकूण 25 क्वेश्चन येतात. तर असं आपण क्लासिफिकेशन होतं. 50 RC म्हणजेच उतारे, 5 डिसिजन मेकिंग आणि 25 लॉजिकल रिझनिंग अँड न्यूमरिकल ॲबिलिटी. असं 80 मार्काचं 80 क्वेश्चन सीसेटमध्ये येतात 200 मार्काला. तसेच आयोगाने सिलेबसमध्ये 3 नोट्स दिलेल्या आहेत. त्या नोट्स काय आहेत आपण हे बघूया. नोट 1मध्ये हेच दिलेलं आहे की एक मराठीचा सेपरेट उत्तर येईल आणि एक इंग्लिशचा येईल. याचाच अर्थ की जे 10 उत्तरे आहेत यामध्ये 8 उत्तरे असे असतात की जे इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये दिले असतील. पण एक सेपरेट मराठीचा उत्तर येईल जो फक्त मराठीतच आहे, त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन नसतं. व एक सेपरेट उत्तर हा इंग्लिशमध्येच येईल ज्याचं मराठी ट्रान्सलेशन नसतं. यावरून तुमचं मराठी कॉम्प्रिहेन्शन स्किल्स आणि इंग्लिशच्या उत्तरावरून इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन स्किल्स चेक होतात. नोट क्रमांक 2 हीच आहे की क्वेश्चन्स हे MCQ टाईपचे असतील. म्हणजे दोन्ही पेपर 1 आणि पेपर 2मध्ये क्वेश्चन्स हे MCQ टाईपचे असतात. याचाच अर्थ की प्रत्येक क्वेश्चनच्या खाली आपल्याला 4 ऑप्शन दिलेले असतात. त्यापैकी एक योग्य ऑप्शन निवडायचा असतो. तर तिसरी नोट ही इम्पॉर्टंट आहे. तिसऱ्या नोटमध्ये असं सांगितलं की दोन्ही पेपर देणं हे कंपल्सरी आहे. म्हणजे समजा तुम्ही पेपर 1च दिला आणि तुम्हाला बोर झालं किंवा तुम्हाला पेपर 1 अवघड गेला, त्यामुळे पेपर 2 देऊ वाटत नाही आहे आणि तुम्ही पेपर 2 न देताच घरी गेलात, तर तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाऊ शकतं. किंवा एखाद्या विद्यार्थ्याला इतका कॉन्फिडन्स असेल की मला पेपर 2मध्येच आउट ऑफ मार्क पडतात किंवा मला 200 पैकी 190 मार्क पडतील आणि कट ऑफ ह्या वर्षी एखादा 180 येईल, असं जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं आणि त्यांनी पेपर 2 स्किप केला, तरी हा विद्यार्थी समजा कट ऑफ 180 आलं आणि त्याला 190 मार्क पडले पेपर 1मध्ये, पण त्याने पेपर 2 दिला नाही म्हणून त्याला डिस्क्वालिफाय केलं जातं. याचा सांगायचाच अर्थ असा की पेपर अवघड असू किंवा सोपा असू, कट ऑफ आधीच प्रेडिक्ट करायचं नाही व दोन्ही पेपरला प्रेझेंट राहायचं. एक पेपर देऊन जायचं नाही, नाहीतर तुम्ही डिस्क्वालिफाय केले जाल, असंच ह्या नोटमध्ये सांगितलेलं आहे. मित्रांनो, या व्हिडिओचा पर्पज एकच आहे. जे विद्यार्थी नव्याने MPSC राज्यसेवा परीक्षा देऊ इच्छितात यांना
MPSC राज्यसेवेचा सिलेबस माहीत असला पाहिजे. या व्हिडिओचा जे न्यू कमर्स येणार आहेत त्यांना नक्कीच फायदा होईल अशी आमची खात्री आहे. तसेच या व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्याला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन बॉक्समध्ये लिहून कळवा. त्याचं नक्कीच उत्तर दिलं जाईल. धन्यवाद.